हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. 40 आणि 50 नंतरच्या महिलांना अगदी त्यांचं वय असं असतं की त्यांना खूप भारी आणि भरदार साडी घालावीशी अजिबात वाटत नाही आणि स्टायलिश देखील दिसायचं असतं, चांगलं देखील दिसायचं असतं. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण स्टायलिश आणि चांगलं दिसत नाही त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स लेवल देखील कमी होत असतो. आणि म्हणूनच आपण 40-50 नंतरही खूप स्टायलिश दिसावं आणि चांगलं दिसावं, तसंच कोणी आपल्याला नाव देखील ठेवू नये. म्हणजे फॅशन अशी करायची की फॅशन देखील होईल आणि नाव देखील कोणी ठेवणार नाही आणि ते आपल्याला शोभेल अशी आपल्याला जर फॅशन करायची असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची निवड असते ती म्हणजे साड्यांची. आणि साडी जर आपण चुकीची निवडली तर आपल्याला लूक हे चुकीचं होतं. आणि म्हणूनच आपण साडी 40-50 नंतर वयोवृद्ध महिलेने साडी कशी निवड करावी, कशी फॅशन करावी, कोणत्या साड्या नेसाव्या जेणेकरून तुम्हाला खूप सुंदर आणि हाय क्लास क्लासिक लूक मिळणार, तर हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. काही साड्यांच्या डिझाईन्स तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर सानवी फॅशन यूट्यूबमध्ये नेहमीच तुम्हाला तुमच्यासाठी खूप नवीन कलेक्शन मी घेऊन येत असते. आजचाही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करत जा. तर साड्यांमध्ये महिलांना 40-50 नंतरच्या महिलांनी कशा साड्या निवड कराव्या, तर तुम्ही लिनन कॉटन साडीची निवड करू शकता. लिनन कॉटन साडी हे दिसायला खूप सिंपल, अट्रॅक्टिव्ह आणि सोबर पीस आहे. लिनन कॉटन हे खूप भरीव दिसत नाही, खूप नाजूकमध्ये लिनन कॉटन साडी असते. आणि ज्यावेळेस 40-50 नंतरच्या महिला ही लिनन साडी वापरते त्यावेळेस तुम्हाला खूप छान आणि क्लासिक लूक मिळतं. त्यानंतर आहे कॉटन प्रिंटेड साडी. कॉटन प्रिंटेड साडी ही दिसायला खूप सुंदर, नाजूक आणि सोबर आहे आणि हाय क्लास लूक देणारी साडी आहे. अगदी कमी किमतीमध्ये आणि आपण चांगली फॅशन करू शकतो. ही कॉटन प्रिंटेड साडी दिसायला खूप सुंदर, अट्रॅक्टिव्ह आणि एलिगंट दिसते. ही सॉफ्ट वेटेड असते, लाईट वेटेड असते आणि सॉफ्ट मटेरियल असते. त्यामुळे तुम्हाला कुठलेही बघा 40-50 नंतर वयानंतर असं होतं की खूप भरदाट साडी सांभाळायला कंटाळा येतो आणि दिवसभर ते वेअर करून राहू शकत नाही. मग अशा वेळेस अशा सिंपल आणि या लाईट वेटेड साड्या जर तुम्ही नेसल्यात तर तुम्हाला साडीमध्ये परफेक्ट लूक मिळेल. आणि या चापून चुपून बसणाऱ्या आहेत आणि फुलत देखील नाही, फुगत देखील नाही, त्याच्यामुळे घालण्यास देखील इझी आहे. त्यानंतरचं तिसरं आहे ते म्हणजे सिल्क साडी. सिल्कमध्ये तुम्ही ही साडी कुठलीही वापरू शकता. आता सिल्कमध्ये सिल्क पैठणी वापरू शकता. तुम्हाला लग्न समारंभासाठी साडी हवी आहे तर तेव्हा तर आपण सिंपल साडी नेसू शकत नाही, आपल्याला थोडी महागडी आणि चांगली साडी नेसावी लागते. त्यासाठी तुम्ही सिल्क कॉटन वापरू शकता. आता पैठणीमध्ये किंवा काठपदराच्या साडीमध्ये खूप भरदाट नसून अगदी सिंपल सिल्क साड्या खूप छान दिसतात. आणि सिल्क मटेरियल असल्यामुळे हे लाईट वेटेड देखील असतात आणि सॉफ्ट मटेरियल असतात, फुगत नाही, फुलत नाही. त्यानंतर तुम्हाला इथे ऑर्गनचा पॅटर्न देखील लग्नासाठी अगदी परफेक्ट आहे. ऑर्गनचा पॅटर्न देखील तुम्ही यामध्ये कलर ऑप्शन्स आहे, तर तुम्ही एकदम भडक कलर न घेता थोडं लाईट कलर जर वापरले तर तुम्हाला खूप सुंदर दिसेल. तर तुम्ही इथे लग्नासाठी देखील तुम्ही कांजीवरम पॅटर्न झालं, सिल्क पॅटर्न झालं, तसंच ऑर्गनचा पॅटर्न झालं, हे लाईट वेटेड आणि सिल्कमध्ये जर तुम्ही चूज केले तर दिवसभर तुम्ही वेअर करून राहू शकता आणि खूप लाईट वेटेड असल्यामुळे कुठलाही त्रास जात नाही. तसेच कॅज्युअल प्रोग्राममध्ये तुम्ही लिनन आणि कॉटन साडी वापरू शकता. तुम्हाला साडीचं कलेक्शन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत